आता ही सगळी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी एक मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचा समूह असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टात काम करणारे जे लोक असतील त्यांना, मग ते न्यायाधीश असो, न्यायालयाचे अधिकारी असो, जज, न्यायाधीश अँड ऑफिसर ऑफ द कोर्ट, या दोन संकल्पना, न्यायालयाचे अधिकारी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. न्यायालयाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा न्यायिक हुद्दा प्राप्त असतो. त्यांच्याकडे सुद्धा न्यायदानाचं प्रत्यक्ष काम जरी नसलं तरी त्यांना न्यायिक अधिकार प्राप्त असतात. त्या अधिकारावरून त्यांचं वेतन, त्यांचे भत्ते, त्यांचं पदनाम हे ठरवलं जातं. आणि असे कोण कोण अधिकारी असतील, असे कोण कोण त्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी असतील, इथे सेवक शब्द वापरलेला आहे. आणि सेवकला इंग्रजीमध्ये सर्वंट हा शब्द वापरलेला आहे. हा थोडासा खटकण्यासारखा आहे. एखाद्या श्रोत्याला असं वाटू शकतं की अरे सेवक का, कर्मचारी शब्द का नाही, किंवा स्टाफ असा शब्द या ठिकाणी का नाही, या ठिकाणी सर्वंट म्हटलेला आहे. तर त्यावर थोडंसं ऑब्जेक्शन असू शकतं कोणाला, आणि रास्तही आहे. वाटलं तर एखाद्या वेळी याच्यामध्ये घटना बदल होण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. सेवक हा जरा वेगळ्या अर्थाने जातो. भाषेचा कीस पाडला तर सेवक अर्थात वेगळ्या अर्थाने जातो, परंतु तसा हा कर्मचारी, हा संदर्भ आपण सरसकट आपल्या चर्चेच्या माध्यमातून आपण लक्षात घेऊया. अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांचा होणारा खर्च हे सर्वोच्च न्यायालयाने कसं कसं करायचं आहे, आणि त्यासाठी राष्ट्रपतीची अनुमती कशी आवश्यक आहे. अशी पदं भरत असताना कुठल्या प्रकारच्या लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे, कुठल्या प्रकारच्या लोकांना ते देता येत नाही, आणि कुठे लोकसेवा आयोग UPSC ची मदत घेता येते, त्याच्याबद्दलचे नियम करून दिलेले आहे. म्हणजे सरसकट असं म्हटलं असतं एका वाक्यामध्ये की सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला किंवा कनिष्ठ न्यायाधीशाला त्यांचं मंडळ तयार झाल्यानंतर एखादी काउन्सिल असेल जजेस लोकांची, त्यांच्या काउन्सिलला अधिकारी आणि कर्मचारी नेमण्याचा अख्तियार आहे. एवढं जरी केलं असतं तरी सोपं झालं असतं. परंतु तसं न करता घटनेने स्वतः त्या बाबतीतले नियम घालून दिलेले आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय असेल, त्यांना सर्वोच्च अधिकारही असतील, त्यांचे काही हक्क हे सगळ्यात उच्च स्तराचे असतील, असं असतानाही हे नियम आहेत आणि या नियमाला बगल देऊन तुम्ही काही करू शकत नाही, असं जेव्हा घटना म्हणते तेव्हा घटनेचा उद्देश या ठिकाणी तपासणं तेही महत्वाचं आहे. घटनेचा उद्देश असा आहे की कधीही याच्यामध्ये कुठल्या एका समूहाची, कुठल्या एका वर्गाची मक्तेदारी राहू नये. कुणीही कोणाला वाटतं म्हणून नेमणुका देऊ नये. तर त्यासाठी काहीतरी नियम असावे, आणि त्या नियमाची जी पाठराखण आहे ती पाठराखण करणारं घटनेमध्ये एखादं अनुच्छेद असावं. या दृष्टीने आपण अनुच्छेद 146 कडे बघणं अति आवश्यक आहे. जोपर्यंत आपण या दृष्टीनं बघणार नाही, कारण कुठल्याही गोष्टीला लेजिस्लेचर मध्ये असं म्हणतात की कुठलाही कायदा जर पारित होत असेल, कुठलाही नियम जर बनत असेल, तर त्या नियमाला बनण्यासाठी काहीतरी कारण असतं, आणि त्या कारणावरून त्या नियमाचं, त्या कायद्याचं उद्दिष्ट ठरलं जातं. देअर इज ऑलवेज अ कॉज फॉर लेजिस्लेशन अँड द कॉज डिफाईन्स द पर्पज ऑफ लेजिस्लेशन, असं जे बोललं जातं की जो कायदा नियम तयार होतो त्या नियमाला एक कारण असतं. जसे की ट्रॅफिकचे नियम बघा, की आपल्याला जेव्हा कोण्या ठिकाणी जास्त गडबड झाली, ट्रॅफिक नेहमी जाम होतं, तर त्या ठिकाणी काही नियम, कुठे डावीकडे वळण, कुठे उजवीकडे वळण, कुठे युटर्न बंद, असे जे नियम त्या ठिकाणी केले असतात, तर त्याला एक कारण असतं की नाही, इथे हे कंजेशन होतंय ट्रॅफिकचं, जास्त जाम होतोय ट्रॅफिक, म्हणून इथं होऊ नये. आणि उद्देश काय असतो की ते जे जाम होणारे ट्रॅफिक आहे ते सुरळीत व्हावं. असा प्रत्येक नियमाला किंवा पारित होणाऱ्या कायद्याला जसं कारण आणि उद्देश असतो, त्याचप्रमाणे घटनेच्या या 146 अनुच्छेदाचं कारण असं आहे की या ठिकाणी कुणीही एका प्रवर्गाचे लोक मक्तेदारी करून बसू नये. ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे सर्वांना या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, आणि म्हणून त्या उद्दिष्टाला डोळ्यासमोर ठेवून एक प्रक्रिया लेट डाऊन केलेली आहे, एक प्रक्रिया या ठिकाणी तयार करून दिलेली आहे. त्या प्रक्रियेचा उल्लेख अनुच्छेद 146च्या पहिल्या समभागात असं म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी
यांच्या नियुक्त्या भारताचा मुख्य न्यायमूर्ती अथवा तो निर्देशित करील असा त्या न्यायालयाचा अन्य न्यायाधीश किंवा अधिकारी यांच्याकडून केल्या जातील. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस स्वतः किंवा त्यांच्या निर्देशानुसार, त्यांच्या आदेशानुसार एखाद्या कनिष्ठ न्यायाधीशाला किंवा न्यायाधीश आणि अधिकारी अशा एखाद्या मंडळाला, एखाद्या अशा काउन्सिलला, एखाद्या अशा कमिटीला ते अधिकार दिलेले असतील तर अशी कमिटी, असा न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश स्वतः हे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नेमणुका करतील. परंतु असे की, याला एक परंतु दिलेला आहे, समभाग 1च हे परंतु म्हणतं, परंतु असे की राष्ट्रपती नियमाद्वारे असे आवश्यक करू शकेल की त्या नियमात विनिर्दिष्टित करण्यात येतील अशा बाबतीत त्या न्यायालयाशी आधीपासून संलग्न नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस त्या न्यायालयाशी संबंधित असलेल्या कोणत्याही पदावर संघ लोकसेवा आयोगाचा विचार घेतल्यापासून नियुक्त केले जाऊ नये. इथं थोडस लक्षात घेण्यासारखं आहे की सिनियरिटी आणि नवीन भरती, एखादं पद भरायचं आहे, त्या पदासाठी आधी त्या पदाच्या कनिष्ठ जागेवर काम करून ज्यांना सिनियरिटी मिळालेली आहे असं पदोन्नतीनं भरणं, किंवा मग डायरेक्ट जर त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्याची अपॉइंटमेंट करायची असेल तर ती अपॉइंटमेंट लोकसेवा आयोगाचा विचार घेऊन तुम्हाला करता येईल. परंतु त्यासाठी राष्ट्रपतीने तसे नियम करून आदेश दिले पाहिजे. स्पष्ट आहे, गुंतागुंतीच आहे, तरीही तितकंच स्पष्ट आहे की राष्ट्रपती नियमाद्वारे असे आवश्यक करू शकेल की त्या नियमात विनिर्दिष्टित करण्यात येतील अशा बाबतीत, कुठल्या कुठल्या पदांच्या बाबतीत असेल, कुठल्या पदांच्या बाबतीत नसेल, ची पद निहाय माहिती त्या आदेशामध्ये राष्ट्रपती देऊ शकतात. त्या न्यायालयाशी आधीपासून संलग्न असलेल्या कोणत्याही व्यक्तीस, म्हणजे सिनियरिटी, समजा त्या न्यायालयामध्ये एखादा क्लार्क काम करतोय आणि न्यायालयामध्ये एखाद्या अधिकाऱ्याची जागा रिकामी आहे, तर त्या अधिकाऱ्याच्या जागेवर तो जो आधीचा कनिष्ठ लिपिक आहे किंवा वरिष्ठ लिपिक आहे त्याला तिथे नेमता येईल, किंवा त्याला नेमण्याच्या आधी त्याची काय परीक्षा घ्यायची असेल, एखादी कॉम्पिटिटिव्ह स्पर्धात्मक चाचणी त्याची घ्यायची असेल ती घेता येईल. परंतु त्यासाठी राष्ट्रपतीने तसे नियम घालून दिले पाहिजे. आणि आता प्रश्न उरतो की त्या न्यायालयाशी अजिबात संबंधित नाही असं डायरेक्ट एखादा माणूस नेमायचा आहे. जसं आता आपण हल्ली बघितलं, एक पॅरलल सिस्टीम ऑफ रिक्रुटमेंट युपीएससीच्या समांतर अशी निर्माण झालेली आहे. आणि त्याचं कारण असं दिलं जातं की युपीएससीच्या माध्यमातून नियुक्त होणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे जे टॅलेंट आहे, त्या टॅलेंटला प्रशिक्षित वगैरे करून आपण त्याचा उपयोग एकंदर यंत्रणा सरकारची चालवण्यासाठी करून घेऊ शकतो. त्या टॅलेंट पेक्षाही चांगलं टॅलेंट, किंबहुना ऑलरेडी प्रशिक्षण मिळालेलं टॅलेंट, असं सिनियरिटीनं जर व्यवस्थेच्या बाहेर असेल, सरकारी परिप्रेक्ष्याच्या बाहेर असेल, तर अशा व्यक्तींना त्या ठिकाणी नेमणूक का मिळू नये असं कारण, अशी सबब देऊन डायरेक्ट रिक्रुटमेंट करण्यात आलं. म्हणजे मनोज बाजपेयी जे नट आहेत सुप्रसिद्ध, त्यांच्या भावाला अशा प्रकारे जॉईंट सेक्रेटरी गृह मंत्रालयामध्ये नेमणूक मिळाली. असे जे काही गोष्टी आपण बघतोय, या ज्या नेमणुका आहेत त्या नेमणुका ह्या युपीएससीला बगल देऊन करण्यात आलेल्या नेमणुका आहेत. ते कशासाठी देण्यात आल्या की त्यांचा अनुभव, त्यांची गुणवत्ता, त्यांचं प्रशिक्षण, त्यांच्यात असलेल्या क्वालिटी या प्राप्त IAS अधिकाऱ्याच्या तेवढ्या सिनियर पदावर असलेल्या माणसा एवढ्याच आहे किंवा त्याहून जास्त आहे, त्याचा उपयोग सरकारला झाला पाहिजे असं करून ते घेतलेलं आहे. हे कितपत न्याय्य आहे, त्यासाठी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे, त्याचा काय निकाल लागेल ते आपण बघू कालांतराने. हे एक उदाहरण म्हणून एक सांगितलं, एक दाखला या हिशोबाने. पण या ठिकाणी असं म्हटलंय की त्या न्यायालयाशी संबंधित नसेल, म्हणजे अजिबात त्या न्यायालयाचा काही संबंध नाही. त्या कुठल्याही पदावर नव्हत्या, क्लार्क नव्हत्या, सिनियर क्लार्क नव्हत्या, सेक्शन ऑफिसर नव्हत्या, डेस्क ऑफिसर नव्हत्या, सेक्रेटरी नव्हत्या. अशा कुठल्याही व्यक्तीला जर डायरेक्ट एखाद्या पदावर नेमणूक द्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला लोकसेवा आयोगाचा विचार घेतल्यापासून नियुक्त करता येणार नाही. ही सिस्टीम, याच्यातलं दुहेरीपण आपण लक्षात घ्या. एक तर जे ऑलरेडी सिनियर लोक आहेत
त्यांना पदोन्नतीद्वारे वरच्या पदावर पदोन्नती देऊन ती पदं भरल्या गेली पाहिजे, कारण सातत्याने निवृत्त आणि पदोन्नती हे प्रकार चालू असतात प्रत्येक प्रशासकीय व्यवस्थेमध्ये. तर एखादा निवृत्तीने रिकामं झालं पद किंवा काही अन्य कारणास्तव पद रिकामं झालं, तर त्याच्या ठिकाणी नॅचरली त्या पदासाठी ज्यांचा पदोन्नतीने सिनियरिटीचा हक्क आहे अशा लोकांना ते पद मिळतं. परंतु त्याला तशी बगल देऊन जर ते पद दुसऱ्या कुठल्या पद्धतीने भरायचं असेल, तर ते तुम्हाला UPSC लोकसेवा आयोगाचा विचार घेतल्याशिवाय, थोडक्यात लोकसेवा आयोगाला तशी एक नोटीस किंवा तसा एक विनंती अर्ज पाठवून लोकसेवा आयोगाच्या सांगितलेल्या निर्देशाप्रमाणे त्या पदावर नियुक्ती करण्यासाठी परीक्षा बिरीक्षा देऊन जे कोण लोक सिलेक्ट होतील त्यांना तशी नियुक्ती देणे, म्हणजे सिनियरिटी ही अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केलाय की जे कॅपेबल लोक आहेत ते त्या ठिकाणी येतील आणि काम करतील. शिवाय जे अन्य लोक जे पदोन्नतीस प्राप्त आहेत त्याहून जास्त गुणग्राह्यतेची आहेत, त्यांच्या पात्रता अर्हता याहून जास्त आहेत, चांगले लोक आहेत आणि ते त्या ठिकाणी येऊन काम करू शकतील, असे लोक नेमले जाऊ शकतात. परंतु UPSCच्या प्रोसिजर होऊन त्यांच्या सिलेक्शन झाल्याशिवाय त्यांच्या नेमणुका करता येणार नाही. आणि यासाठी आदेश कोणाचे लागतील, यासाठी नियम कोण करेल, तर राष्ट्रपती नियम करेल. म्हणजे पहिल्या समभागामध्ये हे परंतुक जे आणलेलं आहे हे परंतुक समजून घेण्यासारखं आहे. पहिल्या समभागाचा मूळ मसुदा सांगतो की कर्मचारी आणि अधिकारी यांच्या नेमणुका हे मुख्य न्यायाधीशाच्या अखत्यारीत आहे, परंतु राष्ट्रपतींना अधिकार दिलेले आहे आणि राष्ट्रपती जर अशा प्रकारची नियमावलीने अधिकार तयार करून सुप्रीम कोर्टाला देत असेल की तुम्ही या पद्धतीनं पद भरा, तर सुप्रीम कोर्टाला ते नाही म्हणण्याचा अधिकार या ठिकाणी नाही आहे, हे आपण लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाला राष्ट्रपतीचे अधिकार पाळणं आवश्यक आहे, कारण समभाग 1 अनुच्छेद 146 हा स्पष्टपणे सांगतो की राष्ट्रपतीने या प्रकारचे नियम आवश्यक असतील तिथं करू शकेल. चॉईस इज ऑफ राष्ट्रपती. उद्या राष्ट्रपतीने म्हटलं की नाही याच्यासाठी काही वेगळे नियम करायचे नाही, सरन्यायाधीश जे म्हणतील भारताचे त्यांनी त्यांच्या पद्धतीने नियम करावे आणि ह्या नेमणुका कराव्या तरी चालतं. इथं हा राष्ट्रपतीचा विशेषाधिकार आहे, राष्ट्रपतीची मर्जी ऍट द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार कार्यालय संपादन असं वगैरे जो संदर्भ येतो त्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला लागतो की राष्ट्रपतींनी जर ठरवलं तर सुप्रीम कोर्टाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या नियुक्तीत ते नियम करू शकतात, नाही ठरवलं तर ते अधिकार यांना मुख्य न्यायाधीशांना आहे. पण जर मुख्य न्यायाधीशांच्या बाबतीत मुख्य न्यायाधीशांना असे निर्देश करून पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करायचे आदेश राष्ट्रपतींनी दिले तर मात्र त्या आदेशाच्या प्रमाणेच सरन्यायाधीशांना ते काम करणं भाग आहे. अशा प्रकारचा हा समभाग 1 आपण 146 या ठिकाणी समजून घेऊया. पुढे समभाग 2 असं म्हणतं, जिथे तिथे तुम्हाला दिसेल की मुख्य न्यायाधीश आलं की त्याच्यावर राष्ट्रपतीचा कंट्रोल काय अंशी ठेवण्याचा प्रयत्न करतोय, त्यानंतर राष्ट्रपती आलं की खालच्या याच्यामध्ये मग संसदेचा हे निघतं, म्हणजे 1, 2, 3 आणि सर्वोच्चता ही कोणालाच या ठिकाणी मिळत नाही, तर सगळ्यांना गोडी गुलाबीने एक दुसऱ्यांच्या सहमतीने ही यंत्रणा न्याय व्यवस्थेची चालवावी असा संदर्भ या घटनेतून प्रतीत होतो. अनेक अनुच्छेदामध्ये आपण बघितलं असेल की पहिला लोकसभेचा अध्यक्षाबद्दल माहिती दिली असते, त्यांचे अधिकार उद्धृत केलेले असतात, त्यानंतर त्याच्यावर राष्ट्रपती नियमाद्वारे काय करू शकतो ते सांगितलं असतं आणि त्यानंतर शेवटी संसद त्याच्यावर काय करेल त्याच्याबद्दलचं विवेचन असतं किंवा संसदेचा त्याच्यावर कसा अंकुश राहील याचं विवेचन असतं. याही अनुच्छेद 146 मध्ये अशीच पायउतारी रचना आपल्याला बघायला मिळते की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले, राष्ट्रपती नियमाद्वारे झाले परंतुकामध्ये, आणि आता समभाग 2 मध्ये संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा शर्ती भारताच्या मुख्य न्यायमूर्तीचे अथवा त्याने त्या प्रयोजनार्थ नियम करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या त्या न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशाने किंवा अधिकाऱ्याने केलेल्या नियमाद्वारे विहित केल्या जातील अशा असतील. यालाही एक परंतुक आहे. परंतु असे की या खंडान्वये केलेल्या नियमांना जेथवर ते वेतन भत्ते रजा किंवा निवृत्ती वेतनाच्याशी संबंधित असतील तेथवर राष्ट्रपतीची मान्यता आवश्यक असेल.
एक माणूस काम करेल, त्याच्यावर दुसरा निगराणी ठेवेल, दुसरा माणूस त्याला नियम करून देऊ शकेल, मग तिसरा माणूस त्यांनी जर काही आधी कायदे केले असतील, संसद या ठिकाणी तिसरा माणूस आहे, त्यांनी काही कायदे केले असतील तर त्या कायद्याच्या पलीकडे त्यांना जाता येणार नाही, आणि पलीकडे जाता येईल तर त्यांच्या सेवा शर्ती वगैरे बद्दल जाता येऊ शकतं, परंतु त्यांचे भत्ते, रजा आणि निवृत्ती वेतन या बाबतीत राष्ट्रपती मान्यता घेतल्याशिवाय ते करता येणार नाही. म्हणजे ही सिस्टीम आपण जेव्हा बघतो, ही व्यवस्था जेव्हा आपण बघतो, तेव्हा कधी कधी असं वाटतं की ही विनाकारण क्लिष्ट तर केलेली नाही आहे ना, की सर्वोच्च न्यायालयाचा अधिकारी आणि कर्मचारी नेमायचे, त्यासाठी प्रक्रिया राष्ट्रपती उद्धृत करू शकतो, त्याच्यावर संसदेने केलेल्या कुठल्याही कायद्याचं उल्लंघन होता कामा नये, किंबहुना संसदेने जर त्याबद्दल एखादा कायदा पारित केला असेल तर त्यानुसार त्या लोकांचं पदग्रहण आणि पदनियुक्ती होईल. आणि त्यातही असं म्हटलेलं आहे की जर असे संसदेचे कायदे जिथवर अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वेतन, भत्ते, रजा आणि निवृत्ती वेतन याच्याशी संबंधित असतील तर त्याला राष्ट्रपतीची परवानगी आवश्यक आहे. हे सगळं बघत असताना आपल्या लक्षात येतं की वेतन, भत्ते, रजा किंवा निवृत्ती वेतन हे चारही शब्द बघितले तर याचा संबंध कुठंतरी वित्तीय कारणाशी आहे, अर्थकारणाशी संबंध आहे. आणि हे अशा प्रकारचं आपण जेव्हा बिल बघितली तेव्हा हे मनी बिल किंवा फायनान्स बिल म्हणून संसदेमध्ये इंट्रोड्यूस होतं. म्हणजे शेवटी संसदेला जे अधिकार आहेत मनी बिल आणि पारित करण्याचा प्रश्न पैशाचा आहे. नियुक्त्या करून दिल्या, त्यांचे पैसे कोण देईल, त्यांचे पैसे, वेतन, भत्ते, रजा, निवृत्ती वेतन याचं नियमन कोण करेल, याच्यावर योजनाबद्धता कोण सांभाळेल, तर ती जरी संसदेने निर्माण केली असली तरी पैशाच्या बाबतीतली गोष्ट आहे. आणि घरच्या प्रमुखाला ते माहित असलं पाहिजे की कोणावर किती कसा खर्च होतो, म्हणून या ठिकाणी राष्ट्रपतीचं इंट्रोडक्शन किंवा राष्ट्रपतीचं पाचारण या अनुच्छेदामध्ये केलेलं तुम्हाला दिसतं. इथं गोंधळून जाण्याचा प्रकार अजिबात नाही. नियमनात क्लिष्टता आणली असं वाटतं आपल्याला, पण ती क्लिष्टता का आली त्याचं कारण जर समजून घेतलं तर आपल्याला हीच क्लिष्टता चेक अँड बॅलन्स, नियंत्रण आणि समतोल या दोन शब्दांमधून उद्धृत होते की खरंच घटनाकारांनी घटना लिहित असताना किती सखोल, किती बारीक या समतोल आणि नियंत्रणाचा विचार करून ही रचना केलेली आहे. उद्या जर हे राष्ट्रपतीला अधिकार दिले नाही तर राष्ट्रपतीच्या कानावर ज्या गोष्टी खर्चिक आहेत त्या कधी पडणारच नाही. आणि सगळ्या वित्तीय याच्यामध्ये विधेयकामध्ये राष्ट्रपती द फायनल ऑथॉरिटी असं आपण म्हटलेलं आहे. हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर त्या भरभरून राष्ट्रपतींना त्यांचा दर्जा निहितपणे राखण्यासाठी आपल्याला काही अधिकार त्यांना दिले पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रपतीचं या ठिकाणी केलेलं पाचारण हे योग्य आहे असं मला वाटतं. साधी एखादी सोसायटी असेल किंवा साधी एखादी पतपेढी आपण जेव्हा चालवतो तेव्हा त्या पतपेढीचे नियम जे केलेले आहेत, कोऑपरेटिव्ह कायद्याचे जे नियम आहेत, त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ते कधी कधी क्लिष्ट वाटतात. ते वकिलाशिवाय समजत नाही. साधा माणूस तो त्याच्या पलीकडे असतो डोक्याच्या. परंतु ती क्लिष्टता अशासाठी केलेली असते की अनिर्बंध कारभार होऊ नये. जे काही कारभार होतील त्याला निर्बंध असावेत, सुसूत्रतेसाठी, नियमिततेसाठी, व्यवस्थित संस्था चालण्यासाठी. आणि असे नियम तयार करत असताना आपल्याला काही काही पद, काही काही बाबतीमध्ये त्यांचे अधिकार देऊन त्या ठिकाणी रुजू करायचे असतात. अशा प्रकारची ही रुजूता आपल्या संविधानामध्ये आपल्याला दिसतं. मला वाटतं पारायणाच्या दृष्टीने आपण संविधानातल्या या रुजुतेकडे थोडंसं लक्ष देऊया. याच्यातून क्लिष्टता म्हणून डोक्यावर आठी करून घेतल्यापेक्षा आपण हे सौंदर्य म्हणून याच्याकडे आपण बघूया तर हे जास्त चांगलं आणि सहज आपल्याला समजू शकेल. तिसरा समभाग अनुच्छेद 146 असं म्हणतो की सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना किंवा त्यांच्या बाबतीत द्यावयाचे सर्व वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतने यासह त्या न्यायालयाचा प्रशासकीय खर्च, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, भारताच्या एकत्रित निधीवर भारित केला जाईल. म्हणजे भारताच्या एकत्रित निधीवर भारित केला जाईल. हे मनी बिल असेल, हे धन विधेयक असेल, हे लक्षात घ्या. आणि त्या न्यायालयाने घेतलेली कोणतीही फी किंवा अन्य रक्कम
त्या निधीचा भाग बनतील. म्हणजे जर संसदेने सुप्रीम कोर्टाच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी खर्च म्हणून एक रक्कम दिली असेल, आता काहीतरी 100 करोडहून 288 करोडवर हा खर्च गेलेला आहे, तो खर्च संसदेने मंजूर केला, करावा लागेल, त्याशिवाय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर चालणार नाही. सुप्रीम कोर्ट देशाचं एवढ्या 136 करोड लोकांसाठी न्यायदानाचं काम करणारी एकमेव संस्था ही कार्यरत राहणार नाही, त्यासाठी ते करणं भाग आहे. याचं मनी बिल, धन विधेयक हे संसदेमध्ये पारित होईल. असे पैसे सँक्शन केल्यानंतर काही पैसे हे सुप्रीम कोर्टाच्या व्यक्तिगत अकाउंट मध्ये सुद्धा असतील, आणि तो पैसा कुठून आलेला असेल? तो पैसा सुप्रीम कोर्टाने विविध याचिका आणि विविध प्रकरणांसाठी जी फी लादलेली आहे त्या फी मधून आला असेल, किंवा अन्य रकमा, म्हणजे एखाद्या वेळी सुप्रीम कोर्टाने एखाद्या केसमध्ये एखाद्या आरोपीला दंड दिलेला असेल, त्या दंडाची रक्कम सुप्रीम कोर्टाने वसूल केलेली असेल. तर अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाचा प्रशासकीय खर्च चालण्यासाठी सरकारने द्यावायची रक्कम आणि सुप्रीम कोर्टाकडे आधीपासून त्यांच्या व्यक्तिगत अकाउंट मध्ये शिल्लक असलेली रक्कम, ही रक्कम एकत्रित मिळून म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे असलेली शिल्लक रक्कम ही सुप्रीम कोर्टाच्या सरकारने मंजूर केलेल्या प्रशासकीय खर्चामध्ये सामील केली जाईल. एकत्रितपणे त्याचा विचार होईल. बारकावे छोटे छोटे जरी असले तरी किती सूक्ष्म आहेत आणि त्यांच्या मागे किती साजूक विचार आहे हे आपल्या लक्षात 146च्या सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारातून येतं. आता हे अशा प्रकारचा पैसे विषयक आणि अशा प्रकारचा जो कारभार आहे हा सर्वोच्च न्यायालयाचा, हा आपण पहिल्यांदा म्हणजे 146 अनुच्छेदानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. हे इतकं बारकाईनं विस्तृतपणे चर्चा करण्याचं, सांगण्याचं कारण असं आहे, माझ्या मनात असं आहे की अशा संस्था ज्या इतर प्रशासकीय संस्था आहे किंवा न्यायिक संस्था आहे राज्यातल्या, किंवा सहकारी संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तर त्यांचं सुद्धा आर्थिक नेमणुका आणि सगळ्या प्रकारचा खर्च हा कसा नियंत्रित होतो हेच मॉडेल पुढे वापरलेलं आहे. म्हणून आपण कुठे कुठे पुढच्या अनुच्छेदामध्ये जेव्हा रेफरन्स देऊ तेव्हा आपल्याला 146चा रेफरन्स घ्यावा लागेल. म्हणून 146 सरसकट वाचून नजरे घालून घातल्यासारखं न करता त्याच्यावर आपण चर्चा करतोय की जिथे खर्चाची बाब येते, जिथे न्यायिक अधिकारी म्हणून नेमणुकीची बाब येते, जिथे अध्यक्षांचे राष्ट्रपतींनी केलेल्या नियमांची बाब येते, जिथे संसदेने पारित केलेल्या कायद्यांची बाब येते, ज्या ठिकाणी आर्थिक निकष असलेल्या विधेयकांची बाब येते, अशा वेळी आपले नियम स्पष्ट पाहिजे आणि ते स्पष्ट निर्धारण हे गुंतागुंतीचं होऊ नये किंवा आपसामध्ये त्यावरून काही कलागत्या निर्माण होऊ नये, त्यासाठी संसदेने घटनापीठाने प्रयत्नपूर्वक विचार करून अगदी सुनियोजित असे सुटसुटीत नियम लावण्याच्या उद्देशाने ही क्लिष्ट रचना केलेली आहे. सुटसुटीत नियम लावण्याच्या उद्देशाने क्लिष्ट रचना केलेली आहे. ही क्लिष्ट रचना करण्याच्या दृष्टीने नियम क्लिष्ट केलेले आहेत याचा थोडासा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की नियम दिसाक्षणी हे आपल्याला क्लिष्ट वाटतात, परंतु व्यवस्था सुटसुटीत चालावी त्यासाठीच हे केलेले आहे. हे आपण इथं समजून घेणं आवश्यक आहे. पुढे आपण 147 हा अनुच्छेद बघतोय. हा अनुच्छेद अर्थ लावणे एवढाच आहे, म्हणजे अन्वय अर्थ शब्द इथं वापरला नाहीये. पण इंग्रजीमध्ये राज्यघटनेच्या इंग्रजी प्रारूपामध्ये मात्र इंटरप्रिटेशन हा अर्थ आलेला आहे. तर अर्थ लावणे किंवा अन्वय अर्थ लावणे असाही याचा अर्थ होऊ शकतो. याला इंटरप्रिटेशन किंवा अन्वयार्थ या संबंधाने आपण बघणं आवश्यक आहे. आणि हा अनुच्छेद 147 मला फार पूर्वी असा एक प्रश्न आला होता की तुम्ही जेव्हा 147 अनुच्छेद बघाल तर त्यावेळी जेव्हा चर्चा होईल तेव्हा याचं उत्तर द्या की खरंच हा अनुच्छेद आवश्यक आहे का घटनेमध्ये. एवढी स्पष्ट घटना सगळ्याच बाबतीमध्ये सखोल नियमन आणि सखोल अगदी भाग, समभाग, उपभाग
सगळे दिलेले आहे, प्रकरण आहेत, सगळं आहे. त्याच्यामध्ये या अनुच्छेदाचा अर्थ लावणे, या अनुच्छेदाची गरज आहे का? कारण याचा मसुदा हा थेट तुम्हाला कुठंतरी प्रिव्ही काउन्सिल किंवा मोनॅर्की किंवा ब्रिटनचं वेस्टमिन्स्टर मॉडेल या ठिकाणी आपण घेऊन जातो. जेव्हा आपण घटनेच्या पारायणामध्ये ब्रिटनचं मॉडेल याचा विचार केला होता, जेव्हा प्रश्न आला होता की भारताची लोकशाही अमेरिकेच्या लोकशाही सारखे का नाही, किंवा भारताचा राष्ट्रपती हा तिकडच्या राष्ट्रपती सारखा का नाही, त्यावेळी जेव्हा चर्चा होती तेव्हा त्या चर्चेमध्ये आपण हे सगळं उद्धृत केलं होतं. मला वाटते ही चर्चा ऐकल्यानंतर त्या श्रोत्यांनी हा प्रश्न मला तेव्हा केलेला. मी म्हटलं मी 147 वर जेव्हा जाईल तेव्हा याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर आपण 147 आता वाचूया. याच्यामध्ये अर्थ लावणे म्हणजे काय, अर्थ काढायचा. कुठे अर्थ काढण्यामध्ये जर संभ्रम होत असेल, एखादा कायदा असेल, एखादा शब्द असेल, त्या शब्दाचा अर्थ लावण्यामध्ये कशाला धन विधेयक म्हणायचं, कशाला वित्त विधेयक म्हणायचं, कशाला साधी मनी बिल म्हणायचं, असे जे काही संदर्भ असतात, तर कशाचा अर्थ काय लावायचा आहे असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तो कसा लावला जाऊ शकतो त्याच्याबद्दलचं विवेचन 147 मध्ये आहे. इथं असं म्हटलंय की या प्रकरणात, म्हणजे या प्रकरण 4 मध्ये, भाग 5चं हे प्रकरण 4 आपण बघतोय. या प्रकरणात आणि भाग 6च्या 5 यामध्ये, भाग 6च्या, आपण आता भाग 6 पुढे बघणार आहोत, भाग 5 वर आपण आहोत. भाग 6च्या प्रकरण 5 मध्ये, भाग 6च्या प्रकरण 5 मध्ये काय आहे ते 1 मिनिटातच सांगतो की त्या ठिकाणी अनुच्छेद 214 ते 231 या 16 अनुच्छेद दिलेले आहे. आणि या 16 अनुच्छेदामध्ये उच्च न्यायालयाचा कारभार कसा चालावा याच्याबद्दलचे नियमन आहे. आता 147 हा इथेच यांनी दिला, कारण हा वरच्या 146 ज्याच्या सर्वोच्च न्यायालयाचं नियमन दिलेलं आहे त्याला लागू पडतो, म्हणून इमिजिएट याच्या खाली दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे उच्च न्यायालयाच्या कारभाराचा, जो उच्च न्यायालयाचा कारभार आपण प्रकरण 6 मध्ये, भाग 6 मध्ये प्रकरण 5 अनुसार बघणार आहोत. त्याचे अनुच्छेद 214 ते 231 फक्त माहितीसाठी लक्षात ठेवा, आपण ते बघणारच आहोत घेताना. या प्रकरणात आणि भाग 6च्या प्रकरण 5 यामध्ये या संविधानाचा अर्थ लावण्यासंबंधीच्या, या संविधानाचा अर्थ लावण्यासंबंधीच्या, म्हणजे एखाद्या वेळी संविधानाचा अर्थ काय लावावा याच्याबद्दल जर संभ्रम असेल तर कोणत्याही कायदेविषयक सारभूत प्रश्नांच्या निर्देशांमध्ये, म्हणजे ओनली क्वेश्चन ऑफ लॉ, कोणत्याही कायदेविषयक सारभूत प्रश्नाच्या निर्देशामध्ये नंबर 1 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 आणि नंबर 2 इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947. एक असं म्हणतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 कंसामध्ये असं म्हटलेलं आहे, किंवा त्या अधिनियमात सुधारणा करणारी आणि त्यास पूरक असलेली कोणतीही अधिनियमिती म्हणजे कोणतीही अधिनियमित केलेली बाब यासह अथवा त्यान्वये केलेली कोणतीही ऑर्डर इन काउन्सिल किंवा आदेश, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 नुसार केलेला कुठलाही आदेश किंवा केलेली कुठलीही ऑर्डर इन काउन्सिल, ऑर्डर इन काउन्सिल हा शब्द लक्षात ठेवा, ऑर्डर इन काउन्सिल, आणि त्या कायद्यामध्ये दिलेली कायदेविषयक माहिती म्हणजे त्याची कलम आणि त्या कलमाद्वारे निर्देशित केलेले काही आदेश, ते आदेश कोणी निर्देशित केले पाहिजे? ऑर्डर इन काउन्सिल यांनी निर्देशित केले पाहिजे. ऑर्डर इन काउन्सिल हे विस्तृतपणे आपण बघणार आहोत, फक्त एवढं नाव लक्षात घ्या. किंवा आदेश अथवा इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 किंवा त्या अन्वये केलेले कोणतेही आदेश याचा अर्थ लावण्यासंबंधीच्या कोणत्याही कायदेविषयक सारभूत प्रश्नाचे निर्देश समाविष्ट आहेत असा त्या निर्देशाचा अन्वयार्थ लावला जाईल. खालच्या ओळीमध्ये शेवटून तिसरा शब्द मात्र अन्वयार्थ आलेला आहे, म्हणजे अर्थ लावणे याचाच अर्थ, त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचा अन्वयार्थ जाणून घेणे. आता समजा घटनेमध्ये एखादा क्वेश्चन ऑफ लॉ, कायदेविषयक प्रश्न निर्माण झाला असेल आणि त्या कायद्याचा अर्थ काय आहे त्याबद्दल
दोलायमान स्थिती असेल, संभ्रमावस्था असेल, की हा अर्थ समजावा की तो अर्थ समजावा. तिथे काय म्हटलेलं आहे आणि इथे काय म्हटलेलं आहे. जसं मोनेर्ची म्हणजे राजघराणं ब्रिटनचं, त्यांचं सर्वोच्च न्यायिक सल्ला देणार भाग कुठला, तर प्रिव्ही काउन्सिल. त्यावेळी प्रिव्ही काउन्सिलचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 निर्गमित झाला होता, तो जरी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पारित झाला असला तरी, कारण हे दोन्ही कायदे, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, हे दोन्ही कायदे ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये पारित झालेले आहे. थोडक्यात आपल्याला स्वतंत्र हे ब्रिटनच्या पार्लमेंटनी कायदा पास करून दिलं, आम्हाला स्वयंभूरित्या ते मिळालेलं नाही. हे जरा जबाबदारीने वक्तव्य मी या ठिकाणी एवढ्यासाठी करतोय की त्यानुसार आमची घटना पीठ स्थापन झाली आणि घटना पीठ स्थापन झाल्यानंतर आमची घटना अस्तित्वात आली आणि घटना ज्या दिवशीपासून चालू झाली 26 जानेवारी 1950, तिथपासून आम्ही गणतंत्र झालो. हा इतिहास सर्वस्फूर्त असला तरीही ही स्थापना घटनापीठाची ज्या कायद्यान्वये झाली तो कायदा मात्र ब्रिटिशांनी पास केलेला आहे. मग त्या कायद्यामध्ये बराचसा भाग 1947च्या इंडिपेंडंट ऍक्ट मध्ये हा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्ट 1935 चा आलेला आहे. इंडिया गव्हर्नमेंट ऍक्ट 1935 हा आलेला आहे. हे दोन्ही कायदे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली पारित झालेले आहेत. आणि म्हणून इथे महत्वाचा शब्द आहे आणि म्हणून मला त्या प्रश्नकर्त्याचं कौतुक करावं असं वाटलं की त्यांनी सांगितलं की हा अनुच्छेद आवश्यक आहे का घटनेमध्ये. इथे एक प्रकारचं जोखंड तुमच्या मनावर लादलेलं आहे. उद्या जर एखाद्या शब्दाचा, एखाद्या कायदेशीर बाबीचा अर्थ एखाद्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाने, सरन्यायाधीशाने किंवा खंडपीठाने काही काढला आणि एखाद्या पक्षकाराने किंवा एखाद्या गव्हर्नमेंट लीडरनी, अटर्नी जनरलनी त्याच्यावर आक्षेप नोंदवला की याचा अर्थ असा नाही, याचा अर्थ तसा होतो, तर त्याचा खरा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल, आपल्याला या प्रिव्ही काउन्सिल कडे जावं लागेल. ऑर्डर इन काउन्सिल. ऑर्डर इन काउन्सिल म्हणजे प्रिव्ही काउन्सिल. प्रिव्ही काउन्सिल म्हणजे ब्रिटनचं त्या काळातलं सर्वोच्च न्यायालय. त्या प्रिव्ही काउन्सिलचा उल्लेख तुम्हाला इतिहासामध्ये सापडतो. कायद्याचे जे विद्यार्थी असतील ते हे वाचतात. पण प्रिव्ही काउन्सिल बद्दल सांगायचं तर तुम्हाला सांगतो की प्रिव्ही काउन्सिल हा जेव्हा माझ्या वाचनातला भाग झाला तेव्हा मी आर्थर, मला नाव आठवत नाही, मला आर्थर हर्मन या लेखकाने गांधी आणि चर्चिल असा एक ग्रंथ लिहिलाय फार मोठा. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी विदा सावरकर यांच्या विरुद्ध जो निर्णय प्रिव्ही काउन्सिलने दिला होता, त्या निर्णयामध्ये प्रिव्ही काउन्सिलने ठरवलं होतं की विदा सावरकर हे कन्व्हिक्ट नंबर 32778 असे असतील, असा त्यांना तो नंबर दिला होता. आणि हा नंबर देण्याचे अधिकार फक्त प्रिव्ही काउन्सिललाच होते, कारण शेवटी फायनल कन्व्हिक्शन जे आहे ते सुप्रीम कोर्ट म्हणजे तिथली प्रिव्ही काउन्सिल ठरवायची. आणि प्रिव्ही काउन्सिल हे काय आहे, हे मोनार्कला म्हणजे राणीला किंवा ब्रिटनच्या राजाला सल्ला देणारी न्यायिक व्यवस्था आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि अशी सल्ला देणारी न्यायिक व्यवस्था इथे जेव्हा कायदा पास करत असेल तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 असेल, त्याच्या अंडर ऑर्डर इन काउन्सिल केली असेल. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये जे आदेश केलेले आहेत, ते आदेश कोणी केलेले आहेत, ते आदेश तुम्ही आणि आम्ही केलेले नाही आहेत, ते आदेश हे प्रिव्ही काउन्सिलने केलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी ऑर्डर इन काउन्सिल असं आहे. आणि मला खरंच सांगा की आज जर घटनेचा अर्थ लावायचा असेल तर आपल्याला ऑर्डर इन काउन्सिल किंवा त्याचे आदेश विचारात घेतले पाहिजे. म्हणजे काय आहे, हे ब्रिटिश मोनार्कीचं, वेस्टमिन्स्टर मॉडेलचं, इंग्रजांच्या मॉडेलचं तुमच्यावर जोखंड नाही का असा प्रश्न पडतो. आणि म्हणून कदाचित असं वाटतं की जर आमच्या कायद्यामध्ये काही संदर्भ अडचणीचे आले, संभ्रमावस्थेचे आले, त्याच्यातून द्विधा मनस्थिती निर्माण होत असेल, तर मग त्याचा अर्थ लावण्यासाठी आपण
भारतीय संस्कृतीमध्ये जे कायद्याचं प्रावधान काही ग्रंथांमध्ये आहे, मग चाणक्याची अर्थनीती असेल किंवा काही अजून मानवतेच्या दृष्टिकोनातून लिहिले गेलेले संदर्भ असतील, जसं आमचं पंचशील आहे, या पंचशिलाचा किंवा चाणक्याच्या अर्थनीतीचा, चाणक्याने जी कायदेशीर बाब सांगितलेली आहे त्या सगळ्याचा आम्ही संदर्भ का लावत नाही? म्हणजे चाणक्याच्या अर्थनीतीमध्ये एखादी गोष्ट जर सांगितली असेल तर त्या गोष्टीचा वापर आपण एखादा अन्वय अर्थ लावण्यासाठी, एखादं इंटरप्रिटेशन करण्यासाठी का करू शकत नाही? पंचशिलातल्या तत्वांचा वापर आपण का करू शकत नाही? त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर इन काउन्सिल का बघावं लागतं? आणि ऑर्डर इन काउन्सिल ही त्यांच्या अधिपत्याखाली आहे. म्हणजे कधी कधी मग खूप दूरचा विचार करून अतिशय धारिष्ठ्याने जर असं विचारलं की खरंच भारत देश स्वतंत्र आहे का हो? केवळ 15 ऑगस्टला झेंड्याला सलाम ठोकायचा, 26 जानेवारीला गणतंत्र दिवस मनवायचा, ध्वजारोपण आणि ध्वजवंदन करायचं म्हणजे आम्ही स्वतंत्र झालो असं म्हणायचं का? तर या दृष्टीनं या 147 अनुच्छेदाचा विचार होणं महत्वाचं आहे. माझं असा तर्क आहे की या देशातले जे घटना तज्ञ असतील त्या घटना तज्ञांनी या बाबीचा विचार करावा की आमच्या अडलेल्या संकल्पना जर सोडवायच्या असतील तर आम्हाला ब्रिटिश मतप्रणालीकडे जाण्याची गरज काय आहे? आमच्या त्या प्रणाली का होऊ शकत नाही? कारण यावेळी प्रवाद म्हणून सांगतो की जेव्हा लॉर्ड मेकॉलेनी इंडियन पिनल कोड 1958 ला लिहिला, कम्प्लीट केला आणि 1858 ला कम्प्लीट केला आणि 1860 मध्ये तो भारतात लागू झाला. त्यानंतर 1861 ला पहिलं हायकोर्ट अस्तित्वात आलं. लॉर्ड मेकॉलेनी इतकं बारीक सारीक भारतीय समाजाचं परीक्षण करून आजही ज्याच्यामध्ये 200-250 वर्षाहून अधिक आपण काही विशेष बदल करू शकलो नाही असा क्रिमिनल कोड भारताला दिला, तर किती मोठा अभ्यास केला असेल? असा एकदा एक प्रश्न दिल्लीला एका कॉन्फरन्समध्ये, मी एक सीबीआयची कॉन्फरन्स अटेंड करत होतो, तिथे निर्माण झाला होता आणि त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करताना मी म्हटलं की याच्यावर माझं एकच उत्तर आहे की लॉर्ड मेकॉलेनी कौटिल्य अर्थशास्त्र हे अगदी मुळापासून अभ्यासलं असावं, त्याशिवाय तो इंडियन पिनल कोड लिहू शकत नाही. कारण कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये केवळ शिक्षेची तरतूद नाही तर त्याच्यामध्ये प्रभाग देऊन तरतुदी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आरोपी आणि फिर्यादी त्यांचे काय संबंध कसे असावे, त्याच्यामध्ये खर्चाचे दिले आहेत. त्याला अर्थशास्त्र हे इकॉनॉमिक दृष्टिकोनातून नसून जीवनाचा अर्थ, मानवी जीवन, अर्थ म्हणजे मानवी जीवन असा संदर्भ धरून कौटिल्याचं अर्थशास्त्र जर वाचलं आणि बघितलं तर त्याच्याकडे तुमच्या मिळकतीतला किती टक्का हा धोबी आणि बाकीचे जे लोक काम करणारे आहेत त्यांना दिलं पाहिजे, इतकं सूक्ष्म त्याच्यामध्ये विवेचन आहे. म्हणजे जर तुम्ही वाडकेश्वर सारख्या ठिकाणी राहत असाल तर तिथे इस्त्री करण्याचा धोबी 50 रुपये घेतो, तोच जर दादरला असेल तर 25 रुपये घेतो, तो जर धारावीला असेल तर 10 रुपये घेतो. ही रचना आपण जे समाजाची आज बघतोय ना, याचं उद्धृतीकरण हे तुम्हाला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये दिसतं. आता हा कौटिल्य अर्थशास्त्राचा धर्म कुठला आणि मग तो हिंदू धर्मग्रंथामध्ये सामील होतो म्हणून आमची हिंदू संस्कृती असे टुकार लेवल मी लावणार नाही, त्या भानगडीत जाणार नाही, परंतु एक शुद्ध शास्त्र म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर कौटिल्य अर्थशास्त्र या पुस्तकाचा परिणाम लॉर्ड मेकॉलेच्या आयपीसी लिहिण्यावर तुम्हाला स्पष्टपणे दिसतो. तौलनिकरित्या अभ्यास करण्याची थोडीशी गरज आहे. आणि जेव्हा आपण हे बघतो तेव्हा असं वाटतं की मग 147 अनुच्छेद आम्हाला प्रिव्ही काउन्सिल आणि ऑर्डर इन काउन्सिल आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 आणि इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 इकडे का जायला सांगतोय? हे तर सगळे प्रिव्ही काउन्सिलने त्यावेळी केलेले आहे. त्यावेळी आता हे विदा सावरकरांचा उल्लेख केला म्हणून सांगतो, प्रिव्ही काउन्सिलच्या त्या ऑर्डरमध्ये हरमन च्या पुस्तकामध्ये नमूद केल्याप्रमाणे, चर्चिल आणि गांधी या पुस्तकामध्ये प्रिव्ही काउन्सिलने असं म्हटलंय की अभिनव भारत ही संघटना ही हिंदू नॅशनलिस्ट टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे असं त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे. मग या प्रिव्ही काउन्सिलचे एवढे गोडवे कशाला आपल्याला पाहिजे? आणि ऑर्डर इन काउन्सिल, आम्ही आमच्या न्यायिक व्यवस्थेवर जर ऑर्डर इन काउन्सिल दबका ठेवणार असेल तर मग आम्ही न्यायिक दृष्ट्या आमच्या सगळ्या भारतीय न्याय व्यवस्था ज्या आहेत त्या कुचकामी समजायच्या का? दुर्दैव असं आहे की त्याच्यात धर्मनिरपेक्ष असं संशोधन आपण केलेलं नाही, म्हणून आपण अजूनही अंधारात चाचपडत आहोत. माझ्या तरुण मित्रांनो, माझे विचार तुम्हाला कदाचित अग्राह्य वाटत असतील, पण
बारीक संदर्भ देऊन याचं विश्लेषण होऊन विचार झाला पाहिजे, तरच हे संविधानाचं खरं पारायण होईल. आणि हे संविधानाचं पारायण होत असताना आपण आपल्यावर, या संविधानावर काही अनिष्ट सावल्या आहेत का हो, असाही प्रश्न स्वतःला विचारला. आणि तो केवळ ही कायदे तज्ञांनी बघण्याची बाब नाहीये. ही सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक, मनोवैज्ञानिक लोक, या सगळ्यांनी या बाबीचा विचार करण्याची गरज आहे की आज आपण भारतीय, आपली भारतीय मानसिकता ज्या पद्धतीने घेऊन चाललेलो आहोत, ती एक संस्कृती दाखवणारी गोष्ट वेगळी आहे. RSS सारख्या किंवा हिंदू स्वयंसेवक संघ, SS सारख्या संस्था म्हणतात की आम्ही सांस्कृतिक बल आहोत देशाचे, राष्ट्राचे, आम्ही सांस्कृतिकरण करतो. हे सांस्कृतिकरण करत असताना त्यांच्या महामहिम लोकांना माझा असा प्रश्न आहे की तुम्ही घटनेचं 147 अनुच्छेद कधी वाचलंय का? कधी याचा विचार केलेला आहे का की आम्हाला अजूनही ते ऑर्डर इन काउन्सिल आणि मोनॅर्की आणि वेस्टमिन्स्टर मॉडेल ज्याकडे तुम्ही पाठवलेलं आहे? त्यावेळीची परिस्थिती कदाचित तशी असेल. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर घटनापीठाच्या लोकांना असं वाटणं साहजिक आहे की बाबा आमच्याकडे एवढं शुद्ध कुठलं भाग उपलब्ध नसावा, म्हणून त्यासाठी मग तुम्ही का नाही त्याच्यावर संशोधन करून काढलं? केवळ हिंदू राष्ट्र करत असताना तुम्हाला आजपर्यंत या 147व्या अनुच्छेदाला पर्याय तुमच्या मतानुसार निर्माण का करता आला नाही? तो तुम्ही केलेला नाही. कदाचित तो तुम्ही सोयीस्कररित्या टाळला असावा. प्रश्न कुठेतरी मनात निर्माण केले पाहिजे, हे पारायणकर्त्याचं काम आहे. ते प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाल्याशिवाय तुम्ही बोलायला शिकणार नाही, तुम्ही प्रश्न विचारायला लागणार नाही. आणि या बरोबर जर प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधली नाही तर मला वाटतं या पारायणाचा अर्थ अर्धवट राहील. थोडस सूक्ष्मावकोल लेखन म्हणा किंवा याच्यामध्ये बारीक खोलात शिरून याचे हे काढणं आहे म्हणा, अर्थ लावणं आहे म्हणा, किस पाडणं आहे थोडक्यात तुम्ही म्हणा. काही टीका तुम्ही माझ्यावर केली तीही मी स्वीकारतो या संदर्भात. परंतु ही दृष्टी तुम्हाला संविधानाच्या पारायणातून मिळावी एवढा प्रांजळ उद्देश आहे. आजचं हे पारायण आपण 74वं या ठिकाणी संपवतोय वेळ मर्यादेअभावी. आणि पुढे उद्या 75वं जे पारायण होणार आहे, त्या 75व्या पारायणासाठी आपण प्रकरण 5 या भाग 5 मधलं पाहणार आहोत, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. आता आपण ऑडिटरच्या ऑफिसमध्ये जाणार आहोत उद्यापासून. आणि ऑडिटर काय काय करतो, ऑडिटचे किती कॉलम असतात, कदाचित तुम्हाला असं वाटेल की ह्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण CA क्लासमध्ये बसलो आहे की काय, असं आपण बघणार आहोत. पण आपल्या सोयीप्रमाणे सोप्यात सोपा अर्थ जितका शक्य आहे तितका घेऊन आपण ही चर्चा पुढे करणार आहोत. तुर्तास इतकंच. धन्यवाद.